कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना। ताई सोन्याचं दिस आहे, सोन्याचं दिस, आपण जिंकलो ताई, जिंकलो। हे काय आहे दुर्गे? पेढे। हे दिसतंय तुझं काय चाललंय? अगं सेलिब्रेशन ताई, सेलिब्रेशन। अगं ती पेढा गेली की घराबाहेर। घे पेढा, घे घे घे, पेढा भरवते तुला, घे। दुर्गे बालिशपणा बंद कर। तुला किती वेळा सांगायचं जरा थोबाड बंद ठेव, पण नाही, तुला सगळं जग जाहीर करायचं असतं। अगं ताई पण आज आपण जिंकलोय की। अगं ती मास्तरीन घराबाहेर गेली की। अगं ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस आलाय आज। हं? अगं ताई या दिवसासाठी तर मी देवाला साकडं घातलं होतं, आणि तू तर किती काय काय केलतस। ते म्हणते की भगवान के घर देर है अंधेर नाही। हे बघ ताई, येळ लागला पण यश मिळाले की आपल्याला। अगं ताई सेलिब्रेशन झालंच पाहिजे, आपण जिंकलोय, जिंकलोय ताई आपण। नाही, अजून आपण जिंकलो नाही। अगं ताई पण ती गेली की तिच्या घरला। घरला गेल्यात त्या, मनाधिपतींच्या मनातून नाही गेल्या। अगं ताई आता आपण घरात न घालवली, आता मनात बी घालवू की। हा ते तेवढं सोपं नाही दुर्गे। म्हणजे सांगितलं होतं का नाही आम्ही तुला? माणसं लांब गेली की जवळ येतात, आणि जवळ आली की लांब जातात। म्हणजे आता ते लांब गेलेत तर आता जवळ येणार, आणि एकमेकांनी माफ बी करणार। असंच होणार, म्हणून त्या आधीच आपल्याला घाव घातला पाहिजे। कुणावर? मनावर। निघून गेला रंग, विरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा। तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्यात, रात पेटून उठती अन दिवस काळो खात माझ्या देवा। माझ्या देवा विद्या, हो हो आले आले। हे अक्षरा, ये चल, 2 घास खाऊन घे ये। नाही मला भूक नाही आई। ये चल, भूक नाही का? ये 2 घास खाऊन घे। अगं नाही खरंच भूक नाही। उठ उठ, असं नाही करायचं। हे बघ अक्षरा, तुझ्या आवडीची खास अख्ख्या मसुरीची उसळ बनवली आहे। काय बरं खा। आणि अख्खा मसूर मी बनवलाय, अगदी तुला आवडतो ना तसा। हा, आणि खीर मी केली आहे। ए अक्षरा, खाऊन बघ ना आणि सांग, उसळ चांगली झालीये का खीर चांगली झालीये? अख्खा मसूर। खीर? अख्खा मसूर। अहो तिला सांगू दे ना, तुम्ही कशाला सांगताय? हे बघ, तिला ना अख्खा मसूरच आवडणार। लागली पैस? हो हो, लागली पैसे। हो लागली, काय लागली, केवढ्याची लागली? 100 रुपयाची लागली। हा, चालेल चालेल, मीच जिंकणार आहे। अक्षू, कुठे हरवलीस? नाही काही नाही। हे बघ, खाऊन घे थोडस। अक्षू खाऊन बघ हं. आमची पैज लागली आहे। सांग बरं, उसळ चांगली झाली आहे का खीर? खा खा, पटकन खा, अगं सांग ना।
नाही नको, मला नको. नको काय नको अक्षू. मला भूक नाही आई, जाऊ दे. तुम्ही जेवून घ्या. अक्षरा, असं अन्नावर राग काढून कसं चालणार आहे बाळा? राग नाही आई, माझी इच्छाच नाहीये. अक्षरा, असं सारखं उदास राहून काही होणार आहे का? हा? अगं आपण बोलू अधिपतींशी, काहीतरी मार्ग काढू ना आपण. तू खाऊन घे बरं 4 घास. हा. नाही नको, मला नाही जेवायचं. तुम्ही जेवून घ्या प्लीज. अगं ओंक्या, माल आलाय तेवढं लावून घ्या गोडाऊनला आणि कामगारांनी याद्या केल्यात तेवढं चेक करून घे एकदा. हा ठीक. आईसा मी जरा जाऊन येतो काय? अधिपती अहो, कुठं चाललं तुम्ही एवढ्या रातच्याला? नाही इथंच आहे, शतपावली करून ये. हा, शतपावली करायच्या आधी पोटात 4 घास जाऊ द्या की. हा, चला नाही, नाही, जेवून मला घ्या, भूक जेवून. नाही, तुम्ही नाही जेवून. नाही, या तुम्ही इकडे अहो, नाही, या. नाही, आई साहेब. दादाजी, गरम गरम भाकरी आणा अधिपतींसाठी. बस अहो, बसा नको, मी- तुम्ही आधी इथं बसा आणि लोणी घाला त्याच्यावर. हा, अधिपतीनं तसंच आवडतं. चल. जेवायला नको मला, तुम्ही जेवून घ्या की. अहो, 2 घास जाऊ देत की पोटात, एवढं काय आहे? हा, घ्या अधिपती, गरम गरम जेवण बनवले. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या आवडीची मेथीची भाजी, गरम गरम भाकरी आणि खीर बी हाय. खा, जेवा. देवाचं नाव घ्या आणि सुरू करा आता. हा, आली गरम गरम भाकरी आली. चल, अरे नको देवाचं नाव घ्या आणि सुरू करा. नको, खरंच नको आहे साहेब जेवायला. मग असं काय करताय? सकाळपासून तुम्ही काय बी खाल्लं नाही इच्छा नाही. का? काय झालं? नाही भूक नाही. बाहेर काय झालं काय? बाहेर कशाला, घरातच झालं की एवढं. ते नाही हो, बाहेर काय खाणं झालं काय असं विचारतोय आम्ही. हा तेच आता मगाशी बाहेर जरा खाल्लं, मी बाहेर गेलतो तेव्हा. खोटं बोलतायसा तुम्ही. तुम्ही बाहेर काय बी खाल्लेलं नाही. चला जेवून घ्या. आग्रह करू नका आई साहेब, नाही जाणार मला. तुम्ही जेवून घ्या. अहो अधिपती, कुठे निघाला सा? अहो अधिपती, अहो ऐका की. जाऊ दे त्यासनी, नाही थांबायचे ते. नग अडूस. बरं ताई, तू तर जेवून घे. जेव. तुम्ही जेवून घ्या. अगं ताई, मी आता जेवणार आहे बाबा. मला पित्ताचा लई त्रास होतोय. धनाजी, वाढ रे मला. खा खा, मेथी ना अजून पित्त होईल बघ. कमाल. खीर. बया, काय भारी दिस आहे आजचा. मला तर अजून बी विश्वास बसना झालाय. मास्तरीन खरंच गेली की घराबाहेर. इडा बिडा गेली बाई घरातनं. सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.